राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 8 जून रोजी संभाजीनगरात येत आहे. संभाजीनगर शिवसेनेच्या भाषेत. शासनाच्या कागदपत्रे अजूनही औरंगाबादच आहे. 5 वर्ष भाजपबरोबर शिवसेना सत्तेमध्ये होती, राजीनामे खिशात ठेवून का होईना, आणि आता प्रत्यक्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री बाळासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे कट्टर शिवसैनिक हा मुख्यमंत्री पदावरती बसलेला आहे. पण अजूनही औरंगाबादच आहे, त्याचं नामांतर संभाजीनगर झालेलं नाही, जे की आश्वासन बरोबर 35 वर्षांपूर्वी या शिवसेनेने दिलं होतं. आणि ज्या मैदानामध्ये हे आश्वासन दिलेलं होतं त्याच मैदानात शिवसेनेच्या संभाजीनगरच्या शाखेच्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणजे शिवसेनेचा मराठवाड्यातला वर्धापन दिन साजरा होतो आहे. आणि त्याची एक सभा आता उद्धव ठाकरे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती घेणार आहे. आता उत्सुकता ही आहे की ज्या शहरात 35 वर्षापासून हे बोलभांडपणा करत आले, विकासाची कामं ह्या शहरातली ज्यांनी कधीही मार्गी लावली नाहीत, आणि आज ते कुठल्या तोंडाने येऊन त्या जनतेला बोलणार आहे. म्हणजे यापूर्वी बाळासाहेब बोलत होते आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख झालेले आहेत, मुख्यमंत्री आहेत. म्हणजे 2 नात्यानं ते आता या ठिकाणी जनतेला संबोधित करणार आहेत. एक तर शिवसेना प्रमुख म्हणून, आणखी शिवसेनेचाच वर्धापन दिन आहे, त्याच्यामुळे तिथं पहिली गोष्ट आहे. आणि कितीही नाकारलं की आता मी ह्या वेगळ्या भूमिकेत म्हटलं तरी प्रत्यक्ष तुम्ही खुर्चीवरती बसलेले आहात आणि इथल्या 17 लाख जनतेला उत्तर देणं ही तुमची जबाबदारी आहे. काय अपेक्षा होत्या या शहराच्या तेव्हापासूनच्या? म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा महानगरपालिकेची स्थापना झाल्याच्या नंतर पहिली निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी भाषण केलं होतं तेव्हा लोकांच्या काय अपेक्षा होत्या की किमान त्यावेळेसची जी होती ती तरी स्थिती असावी. पाणी जेव्हा 2 दिवसाला 1 दिवसाला नियमितपणे मिळत होतं, आज 6-6 दिवसापासून पाणी मिळत नाहीये. त्यावेळेसचे रस्ते अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये होते, त्यांची वाट लागली. नवीन रस्ते करण्याच्या नावाखाली म्हणून जे काय झालं ते सगळं पुढं सगळ्यांच्या समोर आहे. आणि 1-2 नाही, 35 वर्ष या महानगरपालिकेमध्ये सलग अशी शिवसेनेला सत्ता भेटलेली आहे. इथला आमदार खासदार शिवसेनेचा सतत राहिलेला आहे. 1998चा एक फक्त रामकृष्ण बाबांचा 1.5 वर्षाचा कालखंड सोडला तर सलग असा खासदारकीचा कालखंड हा शिवसेनेचा राहिलेला आहे. आमदार तर सतत शिवसेनेचा राहिलेला आहे. असं असताना सुद्धा या शहराचे, या नगराचे प्रश्न का नाही सुटले, किंबहुना ते कठीण का झाले? मी तुम्हाला एक अतिशय साधं उदाहरण सांगतो. ज्या भागामध्ये आम्ही राहतो त्या भागामध्ये म्हणजे ज्योतिनगर, उस्मानपुरा, पीर बाजार ह्या भागामध्ये नाल्यावरचा एक पूल खूप काळ रखडला. पूल रखडला, तो रस्ता बंद झाला म्हणून त्या ठिकाणची वाहतूक दुसऱ्या रस्त्यानं वळवण्यात आली ज्योतिनगरच्या, आणि ती वळवण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी त्या रस्त्याचं डिझाईन मोठ्या वाहतुकीसाठी, जड वाहनांसाठी केलेलं नव्हतं. परिणामी तो रस्ता खराब झाला आणि परिणामी नंतर नागरिकांना आंदोलन करावं लागलं. हा रस्ता म्हणजे पूल का रखडला, असं असंख्य ठिकाणी आहे. हे फक्त एक उदाहरण माझ्या जवळचं, मी त्याच्याशी संबंधित होतो म्हणून मी तुम्हाला फक्त समोर ठेवतो आहे. आणि 1-2 वर्ष नाही, 35 वर्ष झाले या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे आणि तरीही प्रश्न का सुटत नाही. नेहमी आपल्याला काय सांगितलं जातं की आमचे जरी त्या महानगरपालिकेत सत्ता असली तरी मुंबईत सत्ता नाही. मुंबईत सत्ता मिळाली 1994 ते 1999, 4.5 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसलेला होता. त्याच वेळेस म्हणजे 98-99ला दिल्लीमध्ये पण शिवसेने म्हणजे भाजप बरोबर शिवसेना सत्तेमध्ये होती, NDA मध्ये होती. म्हणजे असा हा पहिला प्रसंग आहे की जेव्हा मुंबईमध्ये तुमची सत्ता होती, दिल्लीमध्ये तुमची सत्ता होती. 2014ला महाराष्ट्रामध्ये जी सत्ता होती त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होता आणि त्याच वेळेस दिल्लीला पण असलेल्या सत्तेत तुम्ही सहभागी होता. म्हणजे ते वाजपेयीच्या काळातल्या 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा कालखंड आणि नंतरचा 5 वर्षाचा कालखंड. 7 वर्ष तुम्ही राज्यात आणि वरती पण सत्तेमध्ये होता आणि खाली तर होताच कायम. तरीही प्रश्न का सुटले नाही? सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न आहे. हा म्हणजे त्यांनी विचारलेला सवाल आहे की सलग सत्ता भेटून सुद्धा प्रश्न का सुटत नाहीत, आणि जर तसे सुटत नसतील तर तुम्हाला सत्ता द्यायची कशासाठी? आजही इथल्या नागरिकांचे फक्त अगदी ज्याला प्राथमिक म्हणता येतील असे जे प्रश्न आहेत त्याचं सुद्धा उत्तर या शासनाला देता आलेलं नाहीये, शिवसेनेला देता आलं नाही. विशेषतः कारण की शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता आहे म्हणून. उद्धव ठाकरे याचं काय उत्तर देणार आहेत आजच्या सभेमध्ये? इथला पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाहीये, फक्त फ्लेक्सबाजी चालू आहे.
इथल्या रस्त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. फक्त काही रस्त्यांची कामं झालेली आहेत, काही रस्त्यांची कामं अडलेली आहेत, अर्धवट कामं झालेली आहेत. रस्ता केला तर बाजूचं केलेलं नाही आहे, रस्ता अर्धवट काय आमदार निधी संपला म्हणून सोडून दिला, पुढचा रस्ता केलेला नाही आहे. प्रत्यक्ष शहरातल्या रस्त्यांची जी सगळी कामं होणं अपेक्षित होतं ती झालेली आजही नाही आहेत. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. कचरा हा विषय असा आहे की संपूर्ण जगभरातलं एकच हे असं शहर असावं की ज्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगल उसळली, संचारबंदी लागू करावी लागली, जाळपोळ झाली, असं एकच शहर असावं की ते हे. त्याचं सरळ साधं कारण होतं की एकतर कचरा उचलणे आणि ते व्यवस्थित त्याचं सेग्रिगेशन म्हणजे त्याचं वर्गीकरण करणे ही सगळी व्यवस्था कोलमडलेली. हे जे कचरा उचलणारे वाहनं होते ते कोणी लावलेले, तर त्याच्यावर कसा भ्रष्टाचार कोणाचं काय कमिशन हे सांगून चुकलेलं. त्यानंतर कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी ज्या खुल्या जागा सोडल्या होत्या त्याच्यावर झालेले अतिक्रमण, असंख्य गोष्टी आहेत. कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही, पाण्याचा प्रश्न सुटला नाही, रस्त्यांचा प्रश्न सुटला नाही. अतिक्रमणामध्ये स्वतः शिवसेनेचाच हात आहे. औरंगपुरासारख्या भर वस्तीमध्ये शिवसेनेचं सामनाचं जे कार्यालय ज्या इमारती आहे तीच इमारत नाल्यावरती आहे. त्याच नाल्याच्या पुढे औषधी भवनाची जी इमारत आहे तीच अवैध इमारत आहे. पाणी अडलं, त्याला पाणी अडल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीमध्ये पाणी गेलं, इमारत खाली करावी लागली. इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही महानगरपालिकेनं ती इमारत पाडलेली नाही, अनधिकृत असलेली. आत्ता एक नवीन शिवसेनेनं जे भवन बांधलेलं आहे ते पण नाल्यावरती आहे, तिथं अजून सुरूच झालेलं नाही. म्हणजे अतिक्रमणाचा प्रश्न सुटलेला नाहीये, कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. शेवटचा जो मुद्दा येतो की नाले सफाईचा. अतिक्रमणाला जोडून येणारा दुसरा भाग आहे नाले सफाईचा. आजही थोडाफार जरी जास्तीचा पाऊस झाला तरी या ठिकाणी नाले तुडुंब वाहू लागतात. नाल्यामध्ये नको तिथून नको तो सगळा घाण कचरा येऊन बसलेला आहे. नाल्यांवरती अतिक्रमण करून त्यांची जागा छोटी केल्या गेलेली आहे. बिल्डरशाहीनी म्हणजे यामध्ये अशा पद्धतीचे जे नाले ब्लॉक केले गेले आणि त्याच्यामध्ये त्या खुल्या ह्याच्यामधून पडून 2 जणांचे बळी गेले मागच्या वेळेस. म्हणजे हे फक्त 5 विषय आहेत. आपण 2022 मध्ये आहोत. या सगळ्या आता शहरामध्ये आपलं शहर संभाजीनगर असे होर्डिंग्स भगव्या रंगामध्ये शिवसेनेने लावलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या या सभेच्या पार्श्वभूमीवरती. त्याच्याच बाजूला हे सगळे फोटो लावायला पाहिजेत की कचरा कसा आहे, नाले कसे त्याच्यावरती अतिक्रमण केल्या गेलेलं आहे, रस्त्यामध्ये खड्डे कसे आहेत. हे प्रश्न का सुटले नाहीत? किंवा पाण्याचा प्रश्न, जायकवाडी धरण सतत व्यवस्थित पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. म्हणजे जी ती घोषणा आम्ही त्या चळवळीमध्ये द्यायचो की धरण उशाला आणि कोरड घशाला. धरणात पुरेसा पाणी साठा असताना सुद्धा लोकांना पाणी देता येऊ शकेन असंही जगातलं हे एकच उदाहरण असावं. पाणी नाही म्हणून पाणी देता येत नाही असं आपण वारंवार ऐकलेलं होतं. पण पाणी असताना सुद्धा आणि पाणीपट्टी बाकीच्या ठिकाणपेक्षा चौपटीनं द्यावी लागणार असताना सुद्धा या ठिकाणी पाणी मिळत नाही. आजही फक्त आश्वासन दिलं जात आहे. प्रत्यक्ष महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जेव्हा हे शहर पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित केलं जातं, मग पर्यटनाचे सगळ्यात मोठे जागतिक पातळीवरचे 2 मॉन्युमेंट्स, 2 हेरिटेज जागतिक वारसा स्थळे, वारसा स्थळे अशी 2 वेरूळ आणि अजिंठा. वेरूळ तर इथून अगदी जवळ आहे, अजिंठा थोडं लांब आहे. आजही औरंगाबाद पासून अजिंठ्यापर्यंतचा रस्ता होऊ शकलेला नाही. वारंवार वेगवेगळ्या कारणाने रखडलेला आहे. जी जागतिक वारसा स्थळे आहेत त्या ठिकाणी किमान सोयी आपण देऊ शकत नाही. जर्मनहून आलेली एक पर्यटिका, याच्या पूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे, अजिंठ्याच्या व्ह्यू पॉईंटला तिला सोडल्याच्या नंतर तिला जेव्हा टॉयलेटला जायचं होतं आणि त्या ठिकाणी तिथं सोय नाही, पाणी नाही असं म्हटल्याच्या नंतर शर्मेने आम्हाला मान खाली घालायची वेळ आली. ही आम्ही पर्यटनाच्या राजधानीची केलेली काय दुर्दशा आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं की बाबा ही पर्यटनाची राजधानी आहे, एकीकडे म्हणायचं की या ठिकाणी किती संपन्न वारसा आहे, एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि हिंदुत्वाचं जिथं ज्याला काय कळस म्हणता येईल असं कैलास लेणं ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये किमान सोयी पण तुम्हाला देता येत नाहीत. त्यामुळेच प्रश्न विचारावा वाटतो की उद्धव साहेब तुम्ही आता लोकांना काय सांगणार आहात?
7 वर्ष केंद्रात आणि काय म्हणता येईल मुंबई, दिल्लीत आणि मुंबईत तुमची सत्ता होती. इथे सत्ता असताना बाकीची तुमची सत्ता होतीच होती, तरीही इथले प्रश्न सुटले ना. आता तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरतीच बसलेले आहात, तरीही प्रश्न का सुटलेले नाहीत ह्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. संभाजीनगर नुसतं फ्लेक्सवर लावून होत नाही. संभाजीनगर जसं योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या शहरांचं नामकरण करून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला आजही ती हिंमत झालेली नाही. भाजप बरोबर असताना राजीनामे खिशात घालून तरी तुम्हाला त्याच्या निमित्ताने त्यांची टिंगल करता येत होती किंवा त्यांच्यावरती टीका करता येत होती. आता राजीनामे कोणाच्या खिशात तुम्ही ठेवणार आहात आणि आता राजीनामे कोणाला दाखवणार आहात? इथेच थांबूयात. धन्यवाद.